काल आपण चर्चा केली मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटलेली होती किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की 200 जागा आम्ही लढवणार आहोत आणि 50-50% फॉर्म्युला आम्ही पुढे ठेवत आहोत. तर ही युती फिसकटलेली होती. पण आज नव्याने दुसरी एक बातमी समोर येत आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार आहेत. यांच्या येण्यामुळे ठाकरे ब्रँड मुंबई महानगरपालिकेमध्ये कायम राहणार आहे का, याचा परिणाम भाजपच्या आणि मित्र पक्षांच्या एकूणच त्यांच्या जागेवरती होणार आहे का, नेमकं काय होणार आहे. ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे खरंच काँग्रेस आणि मनसे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. आपण काल चर्चा केली होती की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची बोलणी फिसकटलेली आहे, कारण 50-50चा फॉर्म्युला बाळासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला होता आणि त्यानंतर ते असे म्हणाले होते की आम्ही युतीला तयार आहोत, परंतु आम्ही जाहीर करायचं म्हटलं की काँग्रेस कुठेतरी आडफाटा आणते. मग आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे राज ठाकरे एकत्र येणार आहेत. तर या एकत्र येण्यामध्ये पुन्हा एक अशी बातमी समोर येत आहे की काँग्रेस देखील यांच्यासोबत युती करणार आहे. मग नेमकी युती होणार आहे का, किंवा काँग्रेस खरंच स्वबळावर लढणार आहे का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पाहत असताना आपल्याला पाहावं लागेल की ठाकरे ब्रँडच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येणे किंवा ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे भाजपला काय परिणाम होणार आहे, भाजपवर काय परिणाम होणार आहे, किंवा भाजप मित्र पक्षावर काय परिणाम होणार आहे, हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. यामध्ये आपण पाहतोय की दुपारी 12 वाजता आज जी काही जाहीर युती जाहीर होणार आहे आणि यानंतर काँग्रेस आणि मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तिघांच्या युती संदर्भात देखील चर्चा सुरू आहे. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षामध्ये आपण पाहतोय ते कायम स्पीचवर टिकून असतात. जागा कमी निवडून येतात, परंतु त्यांचा चाहता वर्ग जो आहे, त्यांच्या भाषणाचा चाहता वर्ग जो आहे, तो आजही आहे. एकेकाळी भाजपला सहकार्य करणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आज आपण पाहतोय दोघं बंधू एकत्र येण्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्ववादी मतदार आणि मराठी मतदार एकवटल्याची चिन्ह देखील दिसून येत आहेत. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये खरं तर या युतीची घोषणा होईल. जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर कालपर्यंत पाहिलं होतं की काँग्रेस वंचित सोबत जाणार अशी चर्चा होती, परंतु काल अचानक बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले की 200 जागेवर आमची तयारी आहे आणि एकीकडे काँग्रेसने देखील जाहीर केले नाही लवकर की आम्ही त्यांना किती जागा देणार आहोत. त्यामुळे तो तिढा सुटला नाही. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाण्याचा निर्णय घेतलाय, अशी चर्चा देखील दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून हे तीनही पक्ष म्हणजे काँग्रेस, नवनिर्माण सेना आणि उभाटा गट हे तीनही पक्ष एकत्र येऊन खरं तर महाविकास आघाडी सोबत युती करून ते लढणार आहेत. बहुजन महाविकास आघाडी या आघाडीचं मत आहे की त्यांनी आमच्या चिन्हावरती लढावं तिन्ही पक्षांनी, परंतु याला विरोध काँग्रेस आणि उभाटा गटानं केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्या चिन्हावर लढणार नाही, तर आम्ही आमचे चिन्ह घेऊन लढणार. काँग्रेस आणि उभाटा गटाने विरोध केल्यामुळे बहुजन विकास आघाडी यावर काय निर्णय घेते हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. तिकडे भाईंदरमध्ये आज चर्चा सुरू आहे, मीरा भाईंदरमध्ये, की नेमक्या किती जागा काँग्रेसला दिल्या जाणार, नेमक्या किती जागा मनसेकडे असणार आहेत आणि नेमक्या किती जागा ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणार आहेत. खरं तर या तिन्ही पक्षांनी एकत्र येण्या संदर्भामध्ये आता पावले उचललेली आहेत आणि या तिन्ही पक्षांची युती बहुजन विकास आघाडी सोबत होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. नवे तर तशी चर्चा देखील सुरू आहे. याचे नेमके काय परिणाम पुढे येतात ते आपल्याला पाहायचं आहे, परंतु मीरा भाईंदरमध्ये मनसे, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी हे एकत्र येत असतील तर बोलणी सुरू आहे आणि ही बोलणी जर यशस्वी झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे ब्रँड आणि काँग्रेसला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण आज आपण पाहतोय मुंबईमधला जो मराठी माणूस आहे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे का, हे निवडणुकीच्या नंतरच कळणार आहे. परंतु त्यांच्या सभांवरून देखील एक लक्षात येतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या सभा जर आपण पाहिल्या तर अतिशय हाऊसफुल सभा असतात, प्रचंड गर्दी असते आणि मग या गर्दीमध्ये पुन्हा महाराष्ट्रातल्या या मुंबईकर जो आहे, तो मराठी माणूस आहे मुंबईतला, तो कितपत या पक्षांच्या पाठीशी उभा राहतो, काँग्रेस आणि मनसे असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट असेल यांच्या पाठीशी कसा उभा राहतो, हे खरं तर निवडणूक निकालानंतरच कळणार आहे. परंतु आज 12 वाजता
ज्या युतीची घोषणा होईल, म्हणजे मनसे आणि खरं तर उबाटा गटाची आज घोषणा होईल, त्यानंतर काँग्रेस सोबत आणि नंतर बहुजन विकास आघाडी सोबत जी काही मिळून निवडणुका लढवण्याची जी काही चर्चा सुरू आहे, ती चर्चा आता बाहेर येणार आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे मत नेमकं काय आहे, त्या चिन्हावरती लढावं असं त्यांचं मत आहे. परंतु याला उबाटा आणि काँग्रेसने विरोध केलेला आहे की आम्ही कोणाच्याही चिन्हावर लढणार नाही, आम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन लढणार, जे काही आमचे चिन्ह आहेत ते. याच्यावर आपल्याला सांगता येतं की कालपर्यंत वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करणारी काँग्रेस देखील आज अचानक पलटी मारताना दिसून येत आहे. त्यांनी देखील आपला वेगळा भिडू निवडलेला आहे, वेगळा साथी निवडण्याच्या तयारीला ते लागलेले आहेत. आणि मग अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं विधान जे आहे ते कुठेतरी खरं वाटायला लागतं. कारण एकीकडे काँग्रेस आमच्यासोबत चर्चा करते आणि दुसरीकडे मात्र वेगळाच निर्णय घेते. हे कालचे जे विधान बाळासाहेब आंबेडकरांचं आहे ते आजच्या मीरा भाईंदर येथे पार पडत असलेल्या बैठकीवरून तरी आपल्या लक्षात येतंय की काँग्रेसने कालपर्यंत आम्ही वंचित सोबत आहोत म्हणणारे आज अचानक मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जाण्याची तयारी देखील केलेली आहे. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की काँग्रेसची जी भूमिका आहे ती डळमळीत होती आणि स्पष्ट दिसून येते की बाळासाहेब आंबेडकरांची विधानं देखील तितकेच आपल्याला खरे वाटायला लागतात. आणि म्हणून उबाटासोबत आणि मनसेसोबत जाणारी काँग्रेस आज बहुजन विकास आघाडीच्या सोबत युती करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडणार आहे? कालपर्यंत वंचित सोबत जायचं म्हणणारे आज अचानक मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जायला तयार झाले, बहुजन विकास आघाडीसोबत जायला तयार झाले. नेमकं उत्तर भारतीय आता या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये उत्तर भारतीय नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहणार? उत्तर भारतीय खरंच काँग्रेसला स्वीकारणार का? कारण तिकडे राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत फारसं उत्तर भारतीयांचं जमत नाही. आणि असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीयांची लोकसंख्या आहे. आणि मग ते उत्तर भारतीय नेमके कोणाच्या पदरात आपली मते टाकतील हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. ठाकरे ब्रँड टिकवण्याचं किंवा चालवण्याचं काम हे मराठी मतदार करणार आहेत. मग पुन्हा एकदा मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड सिद्ध होणार का आणि तेच पुन्हा निवडून येणार का, हा देखील प्रश्नच आहे. आणि त्यासोबतच आपल्याला सांगता येते की भाजप आणि मित्र पक्षाने चांगली कंबर कसलेली आहे. हिंदुत्ववादी मते हे भाजपच्या आणि मित्र पक्षाच्या पाठीमागे कायम आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर विकासाचे मुद्दे घेऊन पुन्हा एकदा भाजप ही सर्वसामान्य लोकांमध्ये गेलेली आहे. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटची संधी असणार आहे. ही शेवटची बस उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेसाठी असणार आहे. ही जर बस गेली तर त्यांच्या एकूणच ठाकरे ब्रँडवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील. कारण आज आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल तर मुंबई महानगरपालिकेत सत्तेमध्ये येणं हे खरं तर अत्यंत गरजेचं होऊन बसलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर. आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा मुंबईत चालणार का आणि पुन्हा ठाकरे ब्रँड सिद्ध होणार का, हा प्रश्न आहे. परंतु उत्तर भारतीयांची मते ज्यांच्या पारड्यात पडतील, जिकडे वंचितचे देखील हक्काची मते आहेत ती त्यांच्या पारड्यामध्ये पडतील. यांच्या सर्वांच्या एकूणच म्हणजे वंचितच्या आणि उत्तर भारतीयांच्या मतांवरती खरं तर मुंबई महानगरपालिकेचा निकाल अवलंबून असणार आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर काँग्रेस, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन विकास आघाडी यांना उत्तर भारतीय स्वीकारतील का, मराठी माणूस स्वीकारणार का, हिंदुत्ववादी मतदार स्वीकारणार का, हे खरं तर येत्या काळात पाहण्यासारखं असणार आहे. धन्यवाद.